नमस्कार मंडळी, अखंड हरिनाम सप्ताह भाग 2 मध्ये आपले स्वागत आहे. बिघडलेले ताल आणि सुटलेले सूर दुरुस्त करता करता अचानक आठवण आली. अरे, आम्हाला तर पुण्याला आमची कार आणायला जायचे. पुण्यातल्या शोरूममध्ये कॉफी पीत पीत बराच वेळ कारची वाट बघावी लागली. त्यानंतर अखेर प्रयत्नानंतर आमची कार आली. कारचं पूजन माझ्या लाडक्या मामाच्या हस्ते होणार होतं. तेव्हाच गाडीचं पूजन करून कार गावी नेण्यात आली. गावी आणल्यानंतर महाराज मंडळी व श्रोते मंडळींच्या हस्ते गाडीची पूजा करून व नारळ फोडून स्वागत केले गेले. त्यानंतर सप्ताहाच्या कार्यक्रमात सुरुवात झाली. व्यवस्थित नाश्ता करत डेली व्लॉगिंग करावं की नाही हा विचार करत करत आमची नवीन कार शनी दर्शनाला नेण्यात आली. तिथे माझे पप्पा, माझा भाचा शिव आणि माझ्या मामाचा मुलगा दर्शन यांना शनी मंदिरामध्ये VIP दर्शन एकदम फ्रीमध्ये मिळालं. त्यानंतर मन रानात गेलं ग, पाना पानात गेलं ग, हे गाणं गुणगुणत झोका खेळत वेळ झाली होती घरी जायची. घरी पोहोचल्यानंतर आम्ही हरिपाठाला गेलो. मी मागच्या व्लॉगमध्ये सुद्धा बोलली होती, आपण जबाबदारीने वागलो की आपली पुढची पिढी सुद्धा जबाबदारीने वागायला लागते. तर परी सुरात नाही पण तालात व्यवस्थित पावली धरत होती आणि व्यवस्थित टाळही वाजवत होती. हरिपाठ आला की गवळण आली आणि गवळण आली म्हणजे फुगडी आली. आणि महाराष्ट्रातल्या मुलींना फुगडी नाही आली तर पण काय खाक महाराष्ट्रीयन तुम्ही. फुगडी खेळून झाल्यानंतर कीर्तनाची तयारी सुरू झाली आणि मला टाळ वाजवायला इतका आवडतो की मी महाराजांच्या पाठीमागे 3 तास उभे राहील पण टाळ वाजवेल. त्यामुळे टाळ वाजवत वाजवत कीर्तनातल्या काही चांगल्या गोष्टी अंगी करून भेटूया या सप्ताहाच्या 3ऱ्या पार्टमध्ये. तोपर्यंत गुड बाय.